मी मोडेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही. काम करत राहणं हे कर्म आहे. गीतेत सांगितलंय आपण आपलं कर्म केलं पाहिजे. जी जबाबदारी आली, जी भूमिका आली ती प्रामाणिकपणाने जगली पाहिजे. मी काय चांगलं केलं काय वाईट केलं ह्याचं बॅलन्स शीट मी मानत नाही. अन्याय मी कधी सहन करू शकत नाही. अन्याय सहन करणं हे माझ्या रक्तातही नाही, माझ्या स्वभावातही नाही. आणि म्हणून त्याची कधी कधी प्रतिक्रिया देतो. सूझबुजीने समंजसपणाने बोलायचं, गोडगोड बोलायचं, गोडगोड बोलायचं हे परमेश्वराने मला दिलं नाही. त्यामुळे मला अनेकदा त्या अडचणी सहन कराव्या लागल्या, समस्या सहन कराव्या लागल्या. पण त्या समस्यावर मात करू शकलो. आजपर्यंत महाराष्ट्राच्या एका जिल्हा परिषदेपासून इडोपर्यंत जाऊ शकलो. ह्याचं श्रेय गोपीनाथ मुंडेच्या व्यक्तित्वाला नाही, त्याच्या कर्तृत्वाला नाही, त्याच्या नेतृत्वाला नाही, त्याच्या वक्तृत्वाला नाही. सामान्य माणसाने मला जे प्रेम दिलं त्याच्या आधारावरच मी आज प्रवास चालू आहे. प्रवास कुणाचा कधी संपेल? माणसाच्या हातात जन्म आणि मृत्यू कधीच नाही. मी काय केलं गोपीनाथ मुंडेने काय देणार? मी फक्त तुम्हाला स्वाभिमानाचं जगणं देणार आहे, दुसरं काय देणार नाही. मी थकणार नाही, रुकणार नाही, पण कुणापुढे आयुष्यात चुकणार नाही.